छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो, त्यांना वंदन करतो आणि आजच्या या शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित दादाजी भुसे, आपले कार्यसम्राट आमदार सुहासजी कांदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार किशोर दराडे, गणेश गीते, भाऊ चौधरी, पूर्वेश सरनाईक, संजय निरुपम, बापूसाहेब कवडे, मधुकर हिरे, संजय पवार, राजेश कवडे, अंजुताई कांदे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि जागा इकडे बसायला नाही एवढे सगळे माझे बांधव भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो। खरं म्हणजे मी मगाशी येताना बाहेरून सुहास अण्णाला विचारत होतो की बाहेर एवढे रस्त्यावर लोक आहेत, मला वाटतं सभेतले सगळे लोक बाहेर आलेत का काय? तर म्हणतो सभा हाऊसफुल, मंडप फुल झालाय आणि आता ही सगळी जी गर्दी आहे ही गर्दी आपल्याला आपल्या स्वागताला आली आहे। मी खरं म्हणजे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। एवढं प्रेम मला आपण दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे, आपला ऋणी आहे। खरं म्हणजे सुहास अण्णाचा कार्यक्रमच भारी असतो। अरे माणूस पण भारी आहे ना, मग कार्यक्रम पण भारीच आहे। आणि आज शिवसृष्टीचं पहिल्या टप्प्याचं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं लोकार्पण होतंय, यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे हिंदुस्थानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती, लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती, शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे शत्रूवर वक्र दृष्टी आणि शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष, शिवछत्रपती म्हणजे युगप्रवर्तक आणि शिवछत्रपती म्हणजे आदर्श राजा, रयतेचा राजा। म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो, आपण त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्या राजाचं आज मोठ्या भव्य दिव्य पुतळ्याचं लोकार्पण होतंय, याचे ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत। खरं म्हणजे मी म्हणालो तसे शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात, त्यांची अनेक रूप नजरेसमोर तळपतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे आपले खरं म्हणजे आपण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण काम करतोय।